सर्वांना नवीन वर्षाच्या स्वामीमय खूप खूप शुभेच्छा। तर आज तुम्ही कुठे कुठे गेलेला, कोणत्या केंद्रात गेलेला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि येणारे हे 2026 वर्ष सर्वांना सुखदायी, समृद्धी, आरोग्यदायी आणि धनसंपत्ती जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते। आणि बघा ना, आज नेमकाच गुरुवार आहे, तर सर्वांनी आठवणीने आता जे कोणी गेले नसतील त्यांनी मठात जावं, स्वामींचा नारळनी मान सन्मान करावा हीच विनंती करते। श्री स्वामी समर्थ। कधीही स्वामींच्या दरबारात किंवा कोणत्याही केंद्राच्या हातपाय स्वच्छ धुवूनच जावे, कारण आपल्याला माहीत नसतं आपण कुठून आलेलो आहे, कोणत्या रस्त्याने आलो, कोणता विचार करत आलेला आहे। आणि स्वामींच्या दरबारात पवित्र गोष्ट आहे, त्यामुळे तिथे जाताना आपण नेहमी हातपाय स्वच्छ धुवूनच जावे। त्यानंतर औदुंबराला 11 किंवा 3 प्रदक्षिणा मारल्या तरी चालतात। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणत 3 किंवा 11 प्रदक्षिणा मारा। त्यानंतर तसेच आज 2026 मधला पहिला म्हणजे 1 जानेवारी 2026 गुरुवार या दिवशी बघा तुम्ही, मी दुपारी गेलेली केंद्रात, तर किती गर्दी आहे बघा, किती सर्व सेवेकरी आणि भक्तांनी गर्दी केलेली आहे। सकाळपासून येतच होते वाटतं, आणि दुपारी पण एवढे सेवेकरी आलेत, म्हणजे आज स्वामींचा दिवस आहे हो ना। त्यामुळे आणि प्रत्येक सेवेकरी घेताना फळं किंवा नारळ किंवा काही जण दक्षिणा टाकत होते, तर मी इथं नारळ नेलेला आहे मान सन्मान करायला। आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की स्वामी आज किती सुंदर दिसत आहेत, किती त्यांचं रूप खुललेलं आहे, खुलणारच ना, कारण त्यांचे भक्त आलेले आहेत त्यांच्या भेटीला हो ना। आणि स्वामी फक्त म्हणतात भक्ती करा, बाकी काहीच नको असतं स्वामींना। आणि स्वामींच्या दरबारात जायचं, आरती द्यायचं, एवढं स्वामींची इच्छा आहे, बाकी काही स्वामींना अपेक्षा नसते आपल्या भक्ताकडून। उपासना करता पावणारा देव म्हणजे श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक। त्यानंतर मी इथे मान सन्मान केला स्वामींचा। मी नारळ, खडीसाखर, 11 रुपये, अगरबत्ती आणि फूल नेलेलं आहे। तर कधीही नारळ आपण मान सन्मान करताना स्वामींचा म्हणायचं असतं, मी नाव सांगायचं, काश्यप गोत्रातून असून काय तुमचं जे सांगायचं आहे ते विनंती करायचं आणि माझे नारळ किंवा श्रीफळाचा स्वीकार करा म्हणून मुजरा करायचा असतो। गोत्र माहीत नसलं तर काश्यप गोत्र म्हणू शकता तुम्ही। त्यानंतर तुम्हाला असं बोलायचं असतं तर म्हणू शकता। 2026च्या या वर्षात मी जास्तीत जास्त स्वामी सेवा करीन। आणि मी त्याचबरोबर केंद्रामध्ये माळ जपली आहे, मी 11 माळी माळ जप केलेला आहे केंद्रामध्ये, कारण इथली जागा अशी कधीच मिळणार नाही पवित्र ठिकाणी आपलं। जर तुम्हाला आवडलं असेल तर शेअर आणि सबस्क्राईब करा।